नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण करणार आहोत कोल्हापुरी पद्धतीने गावरान पद्धतीचा अंड्याचा रस्सा। तर कोल्हापूर म्हटलं तर कट हा आलाच, कोणत्याही नॉनव्हेज जेवणाला कट हा लागतोच। तर त्यासाठी काय करायचं आहे, परत यात कोणते मसाले वापरायचे आहेत हे मी सर्व या व्हिडिओमध्ये व्यवस्थित सांगितलं आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर चला वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। आता आज आपण कोल्हापुरी गावरान पद्धतीने अंड्याचा रस्सा करणार आहोत। त्यासाठी आपण काय काय घेतलंय बघा। इथे मी ओलं खोबरं घेतलंय, थोडं एक 2-3 चमचे सुकं खोबरं किसून घेतलंय, एक अर्धा कांदा उभा चिरून घेतलाय, एक अर्धा टोमॅटो उभा चिरून घेतलाय, एक 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, एक छोटा आल्याचा तुकडा घेतलाय, कोथिंबीर घेतली आहे, इथे 2 चमचे पांढरे तीळ घेतलेत, एक लहान अर्धा चमचा जिरं घेतलंय, 1 चमचा धने घेतलेत, त्यानंतर एक 4 लहान असे दालचिनीचे तुकडे घेतलेत, 3 हिरव्या वेलची घेतल्यात आणि 2 लवंग घेतलेत आणि इथे मी 5 अंडी घेतली आहेत। आता काय करायचं, ही अंडी मी उकडून घेणार आहे, उकडायला ठेवते बाजूला आणि हा मसाला आता आपण भाजून घेऊया। इथे बाजूला गॅसवर एक पातेलं गरम करायला ठेवले आहे। आता आपण पहिले खडे मसाले भाजून घेऊया। खडे मसाले फक्त फुलू द्यायचे आहेत, असं खूप काळे वगैरे त्याला करायचं नाही। ते थोडे गरम झाले की आपोआप फुगतात, तसे झाले की ते काढून घ्यायचे आपण। जास्त जर करपलं तर असं जळकट लागतं ते। असं व्यवस्थित भाजून घेऊया। हे बघा, इथं आता हे असं फुललं आहे, असं झालं की आपण काढून घेऊया। आता याच्यात पांढरे तीळ, जिरं आणि धने ते घालून घेऊया। धने जिऱ्याची तयार पावडर घालण्यापेक्षा मसाल्यामध्ये असे धने जिरे अख्खे वापरायचे आणि ते मसाल्यामध्ये वाटायचं, त्याचा स्वाद खूप छान उतरतो आणि आपण ताजं वाटल्यामुळे छान टेस्ट येते त्याला। हे बघा, हे असं भाजताना ते उडतंय, हेही अगदी थोडंसं परतून घ्यायचं, हे लगेच भाजतं। हे काढून घेऊया। आता याच्यात थोडं तेल घालूया आणि कांदा पहिला परतून घेऊया। थोडं तेल घालते आणि अगोदर ह्याच्यात कांदा घालूया आपण। इथं मी अर्धाच कांदा वापरलाय। कांदाही थोडा असा गुलाबी रंगावर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि कांद्याबरोबरच आपल्याला बाकी सगळेही पदार्थ भाजून घ्यायचे आहेत। हे बघा, हे असं थोडं परतून घ्यायचं। कांदा असा गुलाबी रंगावर आल्यावरती याच्यात घालूया आलं आणि लसूण, तेही तेवढं याच्याबरोबर पहिला परतूया। आता याच्यातच घालायचं आहे सुकं खोबरं। सुकं खोबरं जर आधीच घातलं तर ते करपतं, म्हणून ते असं कांद्याबरोबर परतायचं, म्हणजे ते व्यवस्थित भाजलं जातं, करपत नाही। फक्त हलवत भाजायचं आहे सगळं। हे बघा, सुकं खोबरंही इथं भाजलंय। आता याच्यात घालूया ओल्या खोबऱ्याचे तुकडे, तेही अगदी थोडंसं परतून घ्यायचं आहे, अगदी काय असं लाल भाजायची गरज नाही आहे, फक्त ह्याच्याबरोबर थोडंसं परतून घेऊया।
हे असं थोडं परतलं की याच्यात घालूया टोमॅटो. आपल्या कोथिंबीर सोडून बाकी सगळं पदार्थ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. टोमॅटो घालूनही याला एक असं अर्धा मिनिट परतून घेऊया. हे बघा, हे भाजून झालं आहे. आता गॅस बंद करूया. मसाला थंड झाल्यावर मी इथं हा मसाला असा बारीक वाटून घेतला आहे. आता आपण रस्सा करून घेऊया. अंड्याचा रस्सा करण्यासाठी इथं बाजूला मी एक पातेलं ठेवलं आहे. त्याच्यात तेल घालून घेतलं आहे. तेल नेहमीपेक्षा थोडंसं एक्स्ट्रा घालायचं, म्हणजे कट चांगला येतो. तेल गरम झाल्यावर याच्यात घालूया कांदा. कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा. कांदा गुलाबी रंगावर येईपर्यंत परतायचा आहे. अंड्याचा रस्सा किंवा काहीतरी नॉनव्हेजचं असेल तर थोडं तेल एक्स्ट्रा घालायचं, रश्शाला छान कट येतो. हे बघा, कांदा मी असा गुलाबी रंगावर परतून घेतला आहे. आता मी याच्यात घालते 1-2 चमचे चटणी, 1 अर्धा चमचा हळद, 1 अर्धा मिनिट परतून घेऊया. आता आपण वाटून घेतलेला मसाला याच्यात घालायचा आहे आणि मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. तेलात व्यवस्थित परतायचा आणि तेल सुटेपर्यंत भाजायचा. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण गरम पाणी घालायचं आहे. आपल्याला जितका रस्सा हवा आहे तेवढं गरम पाणी घालून चांगलं उकळून घ्यायचं आहे. आता पाणी घालतानाचा माझा इथं व्हिडिओ स्किप झालेला आहे, तर माफ करा. हे बघा, इथं रश्शाला छान उकळी आली आहे. आता काय करायचं, याच्यात आपण जी उकडलेली अंडी आहेत त्याला मी असं मधून चिरा देऊन घेतले आहेत. ही अंडी उकडलेली या रश्शात टाकायची आहेत. अगदी वरून लहान चिरा द्यायच्या, म्हणजे मसाला आतपर्यंत जातो. आणि आता एक फक्त 2च मिनटं गॅसवर ठेवायचं आहे आणि गॅस बंद करून टाकायचा. बघा, आता अंडी घालून 2 मिनटं झाली आहेत आणि रश्शाला छान उकळी आली आहे. आता आपण गॅस बंद करूया. बघा, रश्शाला किती छान असा कट आला आहे. म्हणून आपण सुरुवातीला तेल थोडं एक्स्ट्रा घालायचं, असा छान कट येतो. आता मी तुम्हाला हा रस्सा एका सर्विंग बाउलमध्ये काढून दाखवते. हे बघा, आता इथं आपला गावरान पद्धतीने केलेला अंड्याचा रस्सा तयार आहे. आम्ही आमच्या घरी याच पद्धतीने रस्सा करतो. तुम्हीही एकदा अशा माझ्या पद्धतीने रस्सा करून बघा, खूप छान होतो. टेस्ट फार छान असते याची. अगदी गावरान पद्धत आहे ही. तुम्ही असा एकदा नक्की ट्राय करून बघा आणि एकदा करून बघा आणि कसा होतोय तो मला कमेंट करून नक्की सांगा. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.